कल्पना करा, तुमच्या कम्प्युटरवर तुमचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, कुटुंबाचे फोटो आणि कामाच्या फाईल्स आहेत. समजा अचानक कम्प्युटर क्रॅश झाला आणि हार्डवेअर बिघडले. अशा परिस्थितीत तुमच्या सगळ्या फाईल्स गमावण्याची शक्यता असते. अशा वेळी बॅकअप प्रोग्राम्स मदतीला धावून येतात. एखाद्या डिजिटल तारणहारासारखे वाटणारे हे प्रोग्राम्स तुमच्या सर्व महत्त्वाच्या फाईल्सचा डुप्लिकेट बॅकअप तयार करण्याचे काम ही सॉफ्टवेअर्स करतात. एखाद्या एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह किंवा क्लाउड सर्व्हिस सारख्या सुरक्षित ठिकाणी ही सॉफ्टवेअर्स तुमचे बॅकअप स्टोअर करतात. हे तुमच्या घराची एक जास्तीची किल्ली असण्यासारखंच आहे. समजा तुमचा कम्प्युटर क्रॅश झाला आणि तुमच्या फाईल्स गेल्या, तर हा बॅकअप किल्लीसारखा वापरून तुम्ही त्या फाईल्स परत मिळवू शकता. या प्रोसेसमुळे याची खात्री होते की ओरिजिनल फाईलला जरी काही झालं, जसं की ॲक्सिडेंटल डिलिशन, कम्प्युटर व्हायरस किंवा हार्डवेअर फेलियर, तरी तुमच्याकडे त्याची एक कॉपी असते, ज्यामुळे तुमच्या कामात अडथळा येणार नाही. म्हणजेच हे बॅकअप प्रोग्राम्स तुमच्यासाठी एखाद्या सुरक्षा जाळीसारखे काम करतात. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित ठेवता येतील आणि गरज पडलीच तर पुन्हा मिळवता देखील येतील. मुलांनो, आता बॅकअप प्रोग्राम्सशी संबंधित हे एक विधान बघा हं. ओरिजिनल फाईल्स खराब झाल्यास किंवा हरवल्यास बॅकअप प्रोग्राम्स वापरण्यासाठी फाईल्सच्या प्रती तयार करून देतात. आता हे विधान चूक आहे की बरोबर हे आपल्याला शोधायचंय. जर डेटा हरवला तर वापरता येतील अशा फाईल्सच्या डुप्लिकेट कॉपीज तयार करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम हे बॅकअप प्रोग्राम्स करतात. यामुळे युजर्सना अनपेक्षित घटनेच्या वेळी त्या रिस्टोअर करण्याची सोय मिळते आणि यातून एक सुरक्षित भावनाही निर्माण होते. त्यामुळे आपलं हे स्टेटमेंट बरोबर आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या MSCITच्या पुस्तकात या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.